तर आपण हनुमंतजींनी जे तपश्चर्या करून तिथं स्वयंभू शिवजी प्रकट झाले होते, तर त्या मंदिरामध्ये आलो आहे. ह्या मंदिराचं नाव आहे हनुमंतेश्वर महादेव मंदिर. ही स्वयंभू मूर्ती आहे. सुंदर असं स्थान आहे, बघू शकता आपण. पावन हे तीर्थ आहे. हे पण स्वयंभू शिवलिंग आहे. खूप पावन असं स्थान आहे. प्रसन्न इथे वाटतंय. अशा प्रकारे हे तीर्थ. रावण नहीं ले गया था सीता माता को, हाँ हाँ हाँ, उसके लिए उसके लिए हा तपश्चर्या हुआ था. तर आपण बघू शकता, खूप पुराण असं हे मंदिर, खूप पुराण असं हे स्थान. निळकंठ धाम आहे, स्वामीनारायण मंदिर. स्वामीनारायण मंदिर, निळकंठ धाम. निळकंठ धाम येथे हे दृश्य आहे स्वामीनारायण मंदिराचं. बघू शकता ते स्वामीनारायण मंदिर. पण बघू शकता असे आपण बघतोय. तर ह्या भावाकडून आपण हे जामवंतजीची तपोभूमी आहे, तर त्याविषयी थोडंसं जाणून घेऊ. बोलो बाबाजी. ये है पोईचा गांव और ये पुतकेश्वर महादेव है। ये जामवन जी की तपोभूमि है। आगे है नरखड़ी, वो नल नील की तपोभूमि है। तो ये नर्मदा तट है, सामने है त्रिवेणी संगम। ये चांदोद करनाली के सामने है ये पोईचा गांव। और ये नर्मदा जिला में फेमस है नीलकंठ धाम। तो नीलकंठ धाम के बाद ये पोईचा गांव जामवन जी की तपोभूमि है। तर आपण बघू शकता, हे पोईचा गाव आहे आणि ही आहे जामवंतजीची तपोभूमी. तर हे बघू शकता, खूप पुराण असं शिवमंदिर आहे हे. पुतिकेश्वर महादेव मंदिर हे आहे. 3 शिवलिंग आहे. याच्याविषयी त्या बाबांसोबत चर्चा केली तर त्यांना काही माहिती नव्हतं, पण आपण पुतिकेश्वर महादेव मंदिरात आलो आहे, जिथं अशी तपोभूमी आहे. मयाच्या तटावरच आहे, मयाच्या तटाला लावून गाव आहे. खूप सुंदर असं मंदिर. इथं आलो असं प्रसन्न वाटतंय. तर आपण बघतायत हे नीलेश्वर महादेव मंदिर आहे. नल आणि नील यांनी तपश्चर्या केलेली आहे. खूप पावन अशी भूमी आहे, तपोभूमी आहे, गाव आहे नरखेडी. आपण बघू शकता अशा प्रकारे ही खूप सुंदर असं शिवलिंग आहे. तपोभूमी आहे ही, खूप मोठी अशी तपोभूमी आहे. वर नीलेश्वर महादेव मंदिर. खूप पावन अशी ही धरती आहे. खूप सुंदर असा आवाज ह्या घंट्याचा आहे. खूप सुंदर असं वडाचं झाड, इथं पुरातन वडाचं झाड दिसतंय. खूप सुंदर असं हे झाड, वटवृक्ष बघू शकता आपण. इथं समोर दिसते ती गोशाळा. खूप अफाट असं मयाचं पात्र आपण बघू शकता. आत्ताच नलेश्वरचं आम्ही दर्शन घेतलंय आणि मयाच्या काठानं चालतोय. असा हा मयाचा काठ, उंच असं हे पात्र आपण बघू शकता. खूप सुंदर असं हे दृश्य आहे मयाच्या किनाऱ्यावरील. मयाच्या किनाऱ्यानं चालताना असे काही दिसतंय. खूप छान. नर्मदे हर.
आपण बघतायत मयाच्या काठावरती आज अमावस्या होते. आम्ही स्नान केलं आहे आणि इथं सुखदेवजींच्या आश्रमावर आम्ही आता जातो आहे. खूप सुंदर असं दृश्य मयाच्या किनाऱ्यावरील आपण बघू शकता. आपण बघत आहात आम्ही सुखदेव येथे पोहोचलो आहोत. 5 वाजले. खूप पुरातन, याला खूप पौराणिक खूप असं मोठं महत्त्व आहे. सुखदेव मंदिर हे प्राचीन काळी सुखस्थल म्हणून ओळखले जात असे. येथे राजा परीक्षित यांनी सुखदेवाकडून श्रीमद भगवत ऐकले होते आणि या मंदिराला या घटनेची आठवण म्हणून बांधले आहे. या ठिकाणी धार्मिक असं खूप मोठं महत्त्व आहे. तर आपण बघू शकता हे मंदिर खूप असं पुरातन मंदिर आहे. खूप असं सुंदर असं जुनं शिल्प ह्या मंदिराला आहे. खूप सुंदर असं हे जुनं वास्तू. या बाजूला गणेशजी, वरती हे खूप सुंदर असं जुनं बांधकाम आणि हे हनुमंतजी. या आतमध्ये आपण गाभाऱ्यात बघतोय तर हे शिवजी आणि वर सुंदर असं जुना गाभारा असं बघू शकता आपण. खूप अशी सुंदर असं मूर्ती, खूप सुंदर अशी ही शिवजी बाबा दिसत आहेत.